आणि आता वळूया चौथ्या सामन्याकडे, जिथे सज्ज झालेले आहेत आद्य सप्लायर्स मात्रोळी. नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि युवी स्पोर्ट्स निखिलच्या नेतृत्वाखाली असलेला संघ मैदानामध्ये फलंदाजीसाठी सज्ज होणार आहे. युवी स्पोर्ट्स अलिबागला अर्थातच हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे आणि आद्य सप्लायर्स मात्रोळीला सुद्धा. त्यामुळे दोन्ही कर्णधार जरी एकमेकांच्या आजूबाजूला जरी राहत असले ना, तरी आता वातावरण थोडे अंशी का होईना या वेळेला दंग करण्याचा प्रयत्न त्यांचा नक्की असेल. कारण या मैदानामध्ये दंग होण्यासाठी ते नाही आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये जिंकणं फार महत्त्वाचं असेल. कारण इथे जो जीता वही सिकंदर, कारण पराभूत असलेला संघ स्पर्धेतून बाहेर होणार आहे. ओव्हर टू वन्स अगेन मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र आणि नवोदित समालोचक आणि किंबहुना या गेल्या काही वर्षामध्ये आपल्या समालोचनाने मधुर वाणीने त्याने अनेक प्रेक्षकांची मन जिंकलेलं आहे असा वेदांत कंटक याला. थँक्यू संदीप सर. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर निश्चित रूपानं AB ग्रुप अलिबाग संघ हा या स्पर्धेमध्ये सुपर 8मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु निश्चितच जर पाहिलं तर अप्रतिम क्रिकेट सिया वॉरियर्स नागाव संघानं देखील खेळलं होतं. पण इकडे आता पुन्हा एकदा आपण चालू सामन्याकडे वळणार आहोत. एकीकडे निखिल पाटील आहे युवी स्पोर्ट्स अलिबागच्या माध्यमातून आपल्याला ॲज अ कॅप्टन म्हणून खेळताना दिसेल. दुसरीकडे जर पाहिलं तर आद्य सप्लायर्स म्हात्रोली आहे, जिथे आबू म्हात्रे आपल्याला दिसेल. दोन्ही जर पाहिलं तर लेफ्ट हँड फलंदाज आहेत, दोन्ही जर पाहिलं तर अप्रतिम क्रिकेटर आहेत. आणि असं असताना दोघांच्याही माध्यमातून आता कसं क्रिकेट खेळलं जाईल, कारण आजच्या रात्रीतला सेकंड लास्ट सामना आहे. हा जवळजवळ पहाट होत आलेली आहे. 10 जानेवारी 2025ची सकाळ. आणि खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की ये मेला सा उजाला, ये रात की आहट सुबह, जी सुबह का इंतजार था हमें क्या उसे सुबह तो नहीं. आणि त्या प्रकारची सुबह या ठिकाणी जर पाहिलं तर आता थोड्या वेळात जर पाहिलं तर उजेड पडायला सुरुवात होईल. तत्पूर्वी कपिल विनंती असेल फक्त थोडं इथून इथे जर पाहिलं तर निश्चित रूपानं सामना चालू होतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज किशोर पाटील. नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर निखिल पाटील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पार्थ घरत. पहिला चेंडू हवेत आहे, झेल खाली स्वतः पार्थ घरत. आणि या ठिकाणी कॉट अँड बोल्ड केलाय पार्थ घरतनं. पहिल्या चेंडूवर किशोर पाटीलला माघारी झालंय. ज्या किशोर पाटीलनं मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती, तो किशोर पाटील मात्र इथे पहिल्याच चेंडूवर पार्थ घरतचा शिकार झालाय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय, ते म्हणजेच आद्य सप्लायर्स मात्रोली संघाच्या माध्यमातून. निश्चित रूपानं गुडलेन स्पॉटवर आदळलेला चेंडू होता. चेंडूवर लिडिंग एज घेतली आणि त्याच्यानंतर मात्र किशोर पाटील बाद झालाय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय किशोर पाटीलच्या माध्यमातून. पार्थ घरतच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. किशोर पाटील मात्र बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज. चला घाई करायची आहे निखिल, थोडी घाई करायची आहे. नवीन फलंदाज आलाय साहिल म्हात्रे. साहिल म्हात्रे नवीन फलंदाज. ऑन स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्कवर पार्थ घरत आत्तापर्यंत अप्रतिम गोलंदाजी करता आलाय. निश्चित रूपानं जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर किशोर पाटीलला बाद केल्यानंतर साहिल म्हात्रे कशा प्रकारची फलंदाजी पार्थ घरत समोर आपल्याला करताना दिसेल. कारण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये जिंकलात तर टिकलात, हारलात तर बाहेर गेलात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि अशी परिस्थिती असताना निश्चितच जर पाहिलं तर दोनही कर्णधारांना विचार करून चालावं लागेल. दोन्ही कर्णधारांना कॅल्क्युलेशन करून चालावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पार्थ घरत सज्ज होईल. इथे मात्र अप्रतिम चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. कोणत्याही प्रकारे चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ दिला नाही. निश्चित रूपानं जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव आतापर्यंत लगावलेली नाही आहे. निश्चितच अप्रतिम क्रिकेट खेळलं गेलंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पार्थ घरत सज्ज होईल. इथे देखील चांगला चेंडू अडवला गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला प्रयत्न केला गेलाय. एक धाव धावून पूर्ण केली जाईल एका धावेच्या सहाय्याने. यस याची गरज होती.
याची गरज होती आणि बघा ना जशी बंद केली कपिल त्या तशी कशा प्रकारे जर पाहिलं तर क्लिअर विजन यायला लागलं. कपिल अनुभवने जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांची भरपूर मेहनत आहे, प्रशांतदादा नाईक यांचे खंदे समर्थक आहेत. निश्चित रूपानं जर पाहिलं तर वारंवार मग हेच नाही तर PNP चषकामध्ये देखील त्यांची भरपूर मेहनत पाहायला मिळाली आणि आज संघ देखील क्वालिफाय झालेला आहे. त्याच्यामुळे जर पाहिलं तर चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झालाय. निश्चित रूपानं अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालंय शिरू वीकेंड टीमच्या माध्यमातून. AB ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून पुढचा चेंडू घेऊन पार्थ. ओहो तेज तर्रार चेंडू या ठिकाणी पार्थ घरतच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक एका धावेचं फेकलं होतं. या सामन्यामध्ये देखील पहिलं षटक त्याच प्रकारे फेकलं जातंय की काय पार्थ घरतच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पार्थ घरतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निश्चितच आपण बॅट ज्या प्रकारे क्रीजवर आपटली जाते त्याच्यानंतर जो आवाज येतोय दर्णे गुरुजी बघा ना कशा प्रकारचा तो आवाज आहे. कशा प्रकारे जर पाहिलं इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणखी एक गडी गारद होतोय. साहिल बाद होऊन तंबूत परततो. इथे मात्र पार्थ घरतची अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला. निखिल बाद झाला का? निखिल बाद झालाय. मोठा गडी गारद झालाय. कॅप्टनला बाद करण्यात यश आलंय आणि इथे निश्चित रूपानं जर पाहिलं तर मोठा विकेट मिळवला UV स्पोर्ट्स अलिबाग संघाचा. कशा प्रकारचं क्रिकेट मित्रांनो खेळलेलं पाहायला मिळाले बघा. नवीन फलंदाज आदर्श पाटील. आदर्श पाटील देखील चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. नक्कीच जर पाहिलं तर आपल्याला वारंवार मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आदर्श पाटील ॲज अ आयकॉन म्हणून किंवा ॲज अ प्लेयर म्हणून खेळताना पाहायला मिळतो आणि अशा वेळी कित्येक स्पर्धांमध्ये आदर्श पाटीलनं जर बघितलं तर नक्कीच आपल्या एकहाती फलंदाजीनं सामने देखील जिंकवलेले आहेत. पण असं असताना 5 चेंडू फेकलेले आहेत. 2 बाद 1 धाव खर्च केलेली पाहायला मिळते ती म्हणजेच पार्थ घरतच्या माध्यमातून. आणि असं असताना पार्थ घरत आता कशा प्रकारची खेळी करणार कारण अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी आहे. आतापर्यंत चांगली खेळी पार्थ घरतच्या माध्यमातून आलेली दिसून येते. अंतिम चेंडू या ठिकाणी पार्थ घरत जर घेऊन आला असेल तर पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्याची पुनरावृत्ती पार्थ घरतच्या माध्यमातून होणार का? पार्थ घरत राईट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम चेंडू घेऊन इथे मात्र हा देखील अप्रतिम चेंडू वारंवार दुसऱ्यांदा फक्त एक धावेचं षटक या ठिकाणी पार्थ घरतच्या माध्यमातून फेकलं गेलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजीसाठी कारण मागच्या सामन्यामध्ये पार्थ घरत आपण चांगली गोलंदाजी केली होती पण तरी देखील आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण या सामन्यामध्ये तसं झालं नाही. पार्थ घरतनं चांगली आणि चांगलीच गोलंदाजी केली आणि तिथून मात्र जर पाहिलं रिव्ह्यू आहे. येस कसला रिव्ह्यू आहे? वाईटचा आहे का? वाईट चेंडूचा रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग हां पाहिजे माफ करा. स्प्रे पाहिजे. फर्स्ट एड किट नक्कीच आणलं जाईल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वाची याची पहिली रात्र आहे. अप्रतिम असं क्रिकेट या ठिकाणी तुम्ही मैदान पाहू शकता. जर तुम्ही पाहिलं फक्त काही जर पाहिलं तर काही खेळाडूंव्यतिरिक्त काही प्राणी अजूनही हॅलो आणि हे प्राणी का नाही दिसणार कारण आज आपण त्यांच्या जागेमध्ये आलोय. नेहमी त्यांची ही जागा असते. नेहमी त्यांची रात्री ते देखील म्हणत असतील की आजच्या रात्रीमध्ये हे सगळे कोण आले तिथे काय करतायत नक्की आणि आपण त्यांना हाकलायचं का कारण ते म्हणतात तुम्ही आज आमच्या इलाक्यामध्ये आलेले आहात. निश्चित रूपानं ते देखील जर पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. परंतु असं असताना पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं 1 धाव खर्च केली पार्थ घरतनं आणि आता दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज किशोर नाईक अप्रतिम गोलंदाज आहे. तेज तर्रार गोलंदाज आहे. त्याच्याकडे एक वेगळी लय आहे. वेगळा टप्पा आहे. अचूक टप्प्यानं गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. निश्चित जर पाहिलं तर त्याची क्षमता या ठिकाणी तो सिद्ध करणार. धरणी गुरुजी 7 मोजले होते 8वा देखील जर पाहिलं तर एंट्री करताना दिसतोय. इथे पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केल्यानंतर आता मात्र किशोर नाईक काय करणार? जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. चला लवकर घाई करायची आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक लॉंग ऑनला आहे, एक वाडीश लॉंग ऑफला आहे. पहिला चेंडू किशोर नाईक
इथे मात्र फटका फसलाय, फटका हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज ओहो हो बाद होऊ शकला असता. इथे मात्र साहिलला बाद करण्याचा संधी जर पाहिलं तर इथे निर्माण केली होती किशोर नाईकनं, पण त्याच्यामध्ये काही यशस्वी होऊ शकला नाही. झेल काही टिपता आले नाही. आदर्श पाटील आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येईल. किशोर नाईक समोर कशा प्रकारची फलंदाजी आदर्श पाटील होणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण किशोर नाईक हा जर पाहिलं तर आपल्याला नक्कीच भोपोली गावचा आहे ना, वाघोली गावचा आहे. आणि समोर निखिल आणि निखिलच्या संघात खेळणारा आदर्श, जी दोघेही वाघरणमधून येतात. आणि आदर्श पाटीलला माहिती आहे की खारेपाट विभागातला गोलंदाज आहे, खारेपाट विभागातला फलंदाज आहे आणि कशा प्रकारची फलंदाजी करावी आणि ती फलंदाजी या ठिकाणी होते. ओव्हरपिच चेंडू होता, नक्की चेंडूला खोदून काढलं. फुलरलेनचा चेंडूला जर पाहिलं तर अप्रतिमरित्या बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला आणि सीमापार पाठवलंय. ते म्हणतील ना अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. किशोर नाईक पुढचा चेंडू घेऊन आदर्शसाठी. स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू हवेत. ओ हो बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुन्हा एकदा समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका आदर्शच्या बॅट मधून आलाय. अप्रतिम क्रिकेट जर पाहिलं तर आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अप्रतिम खेळ या ठिकाणी जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरचा ऑप्टिकच्या बाहेर टाकलेला लेग कटर स्लोअर वन चेंडू किशोर नाईकच्या माध्यमातून आपण पाहिला आणि तो चेंडू जर आपण पाहिला असला तरी देखील तो चेंडू मात्र सीमापार आदर्शानं ठेवली. बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. एक झेल सुटला होता, झेल आदर्शाचा सुटला नव्हता पण झेल साहिलचा सुटला होता. पण चेंज झाली स्ट्राईक आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर किशोर नाईकनं जर पाहिलं तर जे 2 चेंडू टाकले त्याच्यावर मात्र 2 मोठे फटके आले. पुढचा चेंडू आहा लगातार तिसरा षटकार या ठिकाणी आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सामना फसला होता पण इथे मात्र फसलेला सामन्याला पुन्हा एकदा बाहेर काढलाय आदर्शनं. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये पार्थ घरचं अवघं एका धावेचं षटक, त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवर संधी दिली उपलब्ध करून आणि ती संधी मात्र जर घेता आली नसेल तर किशोर नाईकला या ठिकाणी जर पाहिलं तर धारेवर धरलंय आदर्शनं. 20 धावा धावफलकावर आहे तर 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. वाईड प्लस 1 धाव धावफलकावर लावली जाईल. निश्चित रूपानं कुठेतरी जर पाहिलं तर युवी स्पोर्ट्स संघाचा जर पाहिलं तर युवराज पाटील संघमालक असतील परंतु मॅनेजर आहेत क्षितिज पाटील म्हणजे आमचा ॲपल. आणि त्यांनी का जर पाहिलं तर आदर्शवर एवढा विश्वास ठेवलाय, निखिलनं काय एवढा आदर्शवर विश्वास ठेवलाय तर जिथे सामना अडचणीत आहे, जिथे सामना जर पाहिलं तर आपण संपलोय असं वाटतं तिथं आदर्श पाटील उभा राहिलाय. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट फटका आलाय. नक्कीच पॉइंट रिजनला कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. स्वीपर कव्हरला 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. अप्रतिम फलंदाजी. त्याचबरोबर नक्कीच क्षितिज पाटील म्हणजे ॲपल यांचे सहाय्यक अथर्व पाटील आणि निशांत कांबळी यांचं देखील निश्चित रूपानं या ठिकाणी आगमन आहे का? आगमन झालेलं आहे. पुढचा चेंडू गोलंदाज किशोर नाईक सज्ज होईल. इथे मात्र आदर्श पाटील काय फटकेबाजी केली. किशोर नाईक ज्या PNP चषकामध्ये बेस्ट बॉलर ठरला होता त्याला या षटकामध्ये तब्बल 31 धावा कुठून काढल्यात. आदर्श पाटीलनं काय फलंदाजी केली. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाले. ज्या मॅटर वडे वा हम खडे. मगाशी संदीप सर म्हणारे होते कि फायर नहीं वाइल्ड फायर है. पुष्पा का दूसरा पार्ट भी रिलीज हुआ है और उसमें जिस प्रकार से आदर्श ने पहले मैच में बैटिंग की थी उससे कई ज्यादा अच्छी बैटिंग इस मैच में आदर्श के माध्यम से देखने को मिली. शॉर्ट पिच चेंडू होता है. शॉर्ट पिच चेंडूला जर पाहिलं तर हुक केलं. अप्रतिमरित्या जर पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये किशोर नाईकवर आक्रमण केलंय. नक्कीच किशोर नाईक एक शांत संयमी आणि जर पाहिलं तर मात्र आपल्या खेळानं सर्वांना प्रभावित करणारा गोलंदाज आहे. परंतु इथे मात्र आज आदर्श पाटीलनं कशा प्रकारे किशोर नाईकवर आक्रमण केले पहा. पहिल्या षटकात दरणे गुरुजी 1 धाव आणि दुसऱ्या षटकानंतर स्कोरबोर्ड होतोय तो म्हणजे 2 बाद 32. म्हणजे काय तर या षटकामध्ये 4 षटकार, 1 चौकार, 1 वाईड प्लस 1 आणि 1 सिंगल अशा प्रकारची धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ घरत आलाय. आता मात्र स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज साहिल म्हात्रे असेल ज्याचा झेल सुटला होता. तो कदाचित दरणे गुरुजी झेल झाला असता तर परिस्थिती वेगळी असते. आदर्श दबावात येऊ शकला असता पण तसं काही झालं नाही.
पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला मिड ऑफ रिजनला खेळून काढलं. अबू म्हात्रे बॉलवर आला. कॅप्टन स्वतः आलाय. एक धाव धावून पूर्ण केली गेली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या 33 आहे. नक्कीच युवी स्पोर्ट्स संघाचा डगआउट असेल तो डगआउट खुश असेल, कारण काय फलंदाजी करतोय आदर्श. पुढचा चेंडू घेऊन पार्थ घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. इथे लिव केलाय. चेंडू सोडून दिलाय. नक्कीच पार्थ घरत आदर्शच्या रेंज पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय चेंडूना. सुरुवातीला बघितलं होतं, सुरुवातीचे सामने आपण पाहिले होते, धावसंख्या होत नव्हती, पण इथे मात्र आदर्शनं दाखवून दिलं. इथे मात्र जर पाहिलं तर दुसरा गट जसा चालू झाला त्या गटातून दाखवून दिलंय की धावसंख्या होऊ शकतात. पुढचा चेंडू हा देखील अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय पार्थ घरतच्या माध्यमातून. निश्चितच आणि हेच करायचं आहे आदर्शाला. या षटकामध्ये अख्खी षटक म्हणजे अख्खी ओव्हर जरी नॉन स्ट्राईकला उभा राहिला तरी चालणार आहे, कारण आदर्शाला लय सापडली आणि समोरच्या संघाचा प्रीमियम गोलंदाज जर पार्थ घरत असेल तर त्याच्यावर आक्रमण करण्यापेक्षा त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. हा पट्ट्यात भेटला तर मात्र सोडायचं नाही आहे. या प्रकारचे चेंडू जर टाकले तर मात्र आदर्श त्याच्यावर हल्ला करणार आणि तो हल्ला मात्र झाला. इनसाइड आउट. पुन्हा एकदा ओव्हर एक्स्ट्रा कव्हर फटका आलाय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार या ठिकाणी आदर्श पाटीलच्या बॅटमधून. 40 धावा धाव फलकावर. ज्या प्रकारची फलंदाजी सुरुवातीला झाली होती त्यावरून वाटलं देखील नव्हतं की इथपर्यंत सामना येईल, पण आदर्श पाटीलनं काय सामना आणलाय, काय खेळी केली. तसं पाहिलं तर दर्णे गुरुजी किशोर बाद झाला, निखिल बाद झाला, परंतु आदर्श मात्र खंबीर आहे. स्वैर चेंडू, वाईड चेंडू, 8 चेंडू 34 धावांवर नाबाद खेळतोय आदर्श पाटील. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाचा हा खेळाडू आणि कशा प्रकारची फलंदाजी आदर्शच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. मागच्या षटकाराचा हा जर पाहिला तर रिप्ले आपण पाहिला. पुढचा चेंडू ओहो यू मिस आय हिट. या ठिकाणी पार्थ घरतवर आक्रमण करायला गेला होता. एक षटकार पार्थला आला होता आणि मी म्हटलं होतं की पार्थ घरतवर सन्मानानं खेळणं गरजेचं आहे. चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याला सांभाळून खेळणं गरजेचं आहे. जर एक षटकार आला असेल तर ते मोमेंटम घेऊन जाणं आदर्शानं योग्य समजलं, पण तिथे कुठंतरी जर पाहिलं तर सिंगल टाकली असती, नॉन स्ट्राईकवर जाऊन उभा राहिला असता तर कदाचित पुढच्या मॅचमध्ये किंवा पुढच्या ओव्हरमध्ये आदर्शाला मोठे फटके मारता आले असते. इनसाइड एज लागली. लीडिंगला जर पाहिलं तर लेग स्टंपच्या जाऊन चेंडू धडकला. नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी पार्थ घरत विकेट मिळवतोय. आदर्शाला या ठिकाणी बाद करून तंबूत पाठवतोय. पण एक चांगली खेळी आदर्शानं, साजेशी खेळी आदर्शानं केली, कारण तसाही सामना फसला होता आणि फसलेल्या सामन्याला आदर्शाने पुन्हा एकदा ओपन करून दिलंय. लेग स्टंपवर जाऊन चेंडू धडकला. नशिबाचा विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला पार्थ घरतला, परंतु पार्थ घरतचं कॅलिबर जे आहे ते कॅलिबर या ठिकाणी सिद्ध होत आहे. गोलंदाज फलंदाज कोण आहे? प्रणित म्हात्रे. नक्कीच तुम्ही पार्थ घरतला पाहू शकता मित्रांनो आपल्या स्क्रीनवर. समालोचन देखील चांगलं करतो. समालोचन चांगलं करताना आपल्याला दिसतो, परंतु ॲज अ बॉलर म्हणून अलिबाग तालुक्यात अशी खूप कमी लोक आहेत जे फक्त बॉलिंग करतात. बॅटिंग देखील संधी मिळाली तर करतात, परंतु शक्यतो करत नाहीत. त्याच्यामध्ये एक नाव सुमेध पत्रेचं आहे, त्याच्यामध्ये एक नाव मयूर पाटीलचं आहे, त्याच्यामध्ये एक नाव पार्थ घरतचं आहे. आता जर पाहिलं तर भूषण झावरेचं सुद्धा आहे. हे खेळाडू फक्त बॉलर म्हणून ॲज अ प्युअर बॉलर म्हणून ओळखले जातात, कारण टेनिस क्रिकेटमध्ये शक्यतो आपल्याला ऑलराऊंडर पाहायला मिळतात. बॉलर प्युअर पाहायला मिळत नाहीत. एकतर बॅटर पाहायला मिळतात किंवा ऑलराऊंडर पाहायला मिळतात, पण इथे मात्र पार्थ घरत एक प्युअर बॉलर या ठिकाणी. इथे मात्र लिडिंग एज लागली. चेंडू लॉंग स्टॉप रिजनमध्ये गेलाय. तिथे मात्र कोणत्याही प्रकारचं जास्त फायदा होणार नाही आहे, पण एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं प्रणित म्हात्रेचं खातं उघडलं जातंय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडू पार्थ घरतच्या माध्यमातून या ठिकाणी फेकला जाईल. आदर्श पाटील बाद झाल्यानंतर कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल तो म्हणजेच आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघानं. युवराज स्पोर्ट्स अलिबाग USA. बघा कशा प्रकारे जर पाहिलं तर या नावाचा शॉर्ट फॉर्म होतोय, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. पुढचा चेंडू गोलंदाज पार्थ सज्ज.
या ठिकाणी देखील चांगला चेंडू होता. नक्कीच चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर पार्थला सन्मानानं खेळून काढलंय. 2 षटकं संपली पार्थची, 2 षटकं संपली, 3 षटकं ॲक्च्युअली संपली. 43 धावा आल्या आणि 3 गडी बाद झाले. परंतु पार्थ घरचं कौतुक करावं तेवढं थोडं. 2 षटकं टाकली, 12 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केलेत पार्थ घरतनं. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पार्थ घरतच्या माध्यमातून 3 षटकांच्या अखेरीस. इथे जर आपण पाहिलं तर ओव्हरऑल ही ग्राउंड जे आहे त्या ग्राउंडची व्यूहरचना पाहू शकता. प्रोलिंक आणि जर पाहिलं तर FS स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा 2 यूट्यूब वाहिन्यांवर लाईव्ह दाखवली जाते. संपूर्ण जगभरात लाईव्ह पाहिली जाते. तर विनंती असेल जे आता या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत ते दोनही या चॅनल्सना सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त ही स्पर्धा शेअर करा. कारण अलिबाग तालुक्यामध्ये नक्की पाहिलं तर अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना खऱ्या पर्वणी आहे. निश्चितच आपण बघितलं तर अलिबाग तालुक्यामध्ये जेवढं क्रिकेट होतं तेवढं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दुसरं असेल असं वाटत नाही आहे. पहिला चेंडू फटका फसलाय. 1 धाव धावून पूर्ण केलेली पाहायला मिळते. फलंदाज प्रणित म्हात्रेच्या माध्यमातून अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर स्वतः आलाय. अबू कधी गोलंदाजीला येतो? जेव्हा त्याला वाटतं की आता माझा संघ थोडासा अडचणीत आहे तेव्हा अबू गोलंदाजीला येतो. आणि अबू आलाय. म्हणजे अबू ॲज अ बॅटर म्हणून आम्ही ओळखत होतो. अबू चांगली बॅटिंग करतो हे प्रत्येकाला माहिती होतं. पण आज अबू ॲज अ बॉलर म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळेल. साहिल फलंदाजीसाठी अबू म्हात्रे समोर. अबू म्हात्रे जेवढा फलंदाजीमध्ये घातक असतो तेवढा गोलंदाजीमध्ये देखील असेल का? कारण समोरचा संघ आपण पाहिलात तर मग तिथे निखिल आहे, तिथे भूषण आहे, तिथे जर बघितलं तर आदर्श आहे आणि तिथे जर बघितलं तर चांगले गोलंदाज आहेत. पण असं असताना अबू ओ हो मोठा फटका आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन रिजनला साहिल म्हात्रेला बाद केलं जात आहे. अबू म्हात्रे अबू ॲज अ बॅटर दिसला होता. आज अबू ॲज अ बॉलर अप्रतिम गोलंदाजी करतोय. आणखी एक गडी बाद होतोय तो म्हणजेच युवराज स्पोर्ट्स अकॅडमी अलिबाग संघाचा अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज भूषण झावरे. भूषण मोहन झावरे मॅन फ्रॉम ताजपूर. आज जर पाहिलं तर UV स्पोर्ट्स अलिबाग संघाला बिलॉंग करताना आपल्याला दिसतोय. नक्कीच या ठिकाणी भूषण झावरे आता कशा प्रकारची फलंदाजी करणार? कारण भूषण झावरेचं जर पाहायचं झालं तर चांगलं क्षमता प्रतिभावान खेळाडू आहे. UV स्पोर्ट्सची टीम कायम अंडर-19चे सामने देखील खेळत असते. आता भूषण झावरे अंडर-19 आहे मला शंका नक्की नाही माहीत, पण भूषण झावरे एक चांगला खेळाडू आहे. मग अंडर-19चे खेळाडू त्याच्यामध्ये जर पाहिलं तर भरपूर खेळताना दिसतात. तत्पूर्वी जर पाहिलं तर यंगस्टर खेळाडूंमध्ये मंथन डाकीचं नाव येतं, यश म्हात्रेचं नाव येतं, आर्यन खारकरचं नाव येतं, आदर्श पाटीलचं नाव येतं, यश जंगलीचं नाव येतं आणि अशा खेळाडूंना UV स्पोर्ट्सनं नक्कीच संधी दिलेली आहे. तत्पूर्वी हा चेंडू स्वैर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. धावसंख्येत 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 45च्या घरामध्ये जाताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर सन्माननीय अमितजी नाईक यांचा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसेल. स्वर्गीय आद्य अमित नाईक यांचं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यांचा हा संघ आहे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी. कित्येक वर्ष हा संघ जर पाहिलं तर आपल्याला खेळताना दिसतोय आणि अबू म्हात्रे या संघाचा एक भाग असलेला कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळतो. इथे देखील हा फटका नक्कीच जर पाहिलं तर या चेंडूवर झेलवर जायचं होतं, अन्यथा हा चेंडू अडवणं सोपं नसतं आणि तेच या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं केलं. झेलवर न जाता अप्रतिमरित्या फटका भूषणने एक्झिक्यूट केला होता. झेलवर न जाता जर पाहिलं तर चेंडू टप्प्यानं अडवायला गेला आणि तिथे मात्र चेंडू काही अडवता आला नाही. या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं दर्णे गुरुजी सांगतायत दर्णे गुरुजी धावफलकावर 49 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अबू सज्ज होईल. सामना करेल भूषण झावरे. इथे मात्र पुन्हा एकदा लीडिंग एज, पुन्हा एकदा चेंडू फ्लाय स्लिपच्या वरून थर्ड मॅन रिजनला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक या मैदानाच्या परिस्थितीनुसार नाहीच आहे आणि नक्कीच जर पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 50 धावा आहेत. क्रीडा संकुलामध्ये रंगणारी स्पर्धा आणि नक्कीच प्रत्येकाची इच्छा असते दर्णे गुरुजी या स्पर्धेसाठी या क्रीडा संकुलामध्ये खेळायची. कारण काही मैदानं अशी असतात ना ज्या मैदानावर एकदा तरी खेळायची प्रत्येकाची इच्छा असते. जसं आपण क्रिकेटचं जर क्रिकेटची मक्का जर कशाला म्हणत असू तर ते जर पाहिलं तर इंग्लंडचं लॉर्ड स्टेडियम आहे.
आणि लॉर्ड्सवर प्रत्येक खेळाडूला वाटतं की त्या मैदानावर एकदा तरी आपण जाऊन खेळावं. जसं अलिबाग तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला वाटत असेल की एकदा तरी या क्रीडा संकुलामध्ये येऊन खेळावं, तिथे एक चांगली फटकेबाजी करावी, तिथे फटके मारावी, तिथली स्पर्धा जिंकावी, तिथं बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज घ्यावी. आणि याच्यासाठी जद्दोजयत या 16 संघांमध्ये सुरू आहे. अक्षय पुढचा चेंडू घेऊन भूषण झावरेसाठी अशा प्रकारे कामगिरी होणार. इथे मात्र फटका नक्कीच पुन्हा एकदा सजवायचा होता. लिडिंग एज घेतली, पुन्हा एकदा एक धाव मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 51 धावा आहेत. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. अबू म्हात्रेच्या या षटकातील यातून विजयी होणारा संघ नक्कीच या वॉरियर्स नागाव संघासमोर आपल्याला खेळताना दिसेल. अजय चौलकर वाटतोय की कोण विजयी होणार आणि कोण आपल्या सोबत येणार. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. हा देखील अप्रतिम चेंडू अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून 8 धावा आणि 1 गडी बाद अशा प्रकारचे हे षटक हाताळलंय अक्षय म्हात्रेनं. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी अबूच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि अबूला हेच करणं गरजेचं होतं. प्रीमियम गोलंदाज किशोर नाईक आणि किशोर नाईकवर जर 31 धावा लगावल्या गेल्या असतील तर मात्र कुठंतरी अबूला इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं होतं. अबूला पुढं येणं गरजेचं होतं आणि अबू पुढं आलाय. कारण किशोर नाईकनं एखाद्या सामन्यामध्ये धावा खाल्ल्या म्हणजे तो खराब गोलंदाज होत नाहीये. आपण धरणे गुरुजी जर पाहिलं तर खालापूर विभागातून एक गोलंदाज येतो कुणाल कदम. खऱ्या अर्थात त्याचं कौतुक याच्यासाठी की खानाव नाईटच्या स्पर्धेमध्ये रजत मुंडेने त्याला जर पाहिलं तर 6 चेंडू 6 षटकार मारले होते. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये अर्षद पेंडारीनं देखील त्याला 6 चेंडू 6 षटकार मारले होते. परंतु कुणाल कदम थांबला नाही. त्याने नंतरच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर घेतला, एका स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली. तर याला गोलंदाज म्हणतात. किशोर नाईकनं या एका सामन्यामध्ये जर पाहिलं तरी 31 धावा खर्च केल्या असल्या तरी किशोर नाईककडे जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या विचारानं जर पाहिलं तर नक्कीच किशोर नाईक कमबॅक करणं जाणतो. गौरव आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू गौरवसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये गेला. तिथे मात्र एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं या ठिकाणी प्रणित म्हात्रेच्या खात्यामध्ये एक धाव वाढली जाईल. धावसंख्या मात्र 52 वर जाईल. 4 बाद 52 धावसंख्या आहे. गौरव पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. भूषण झावरे नॉन स्ट्राईक एंडवर आहे. पुढचा चेंडू. इथे देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. इथे देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावलेलं 52 धावांवर. कुठेतरी 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न झाला तर अबू म्हात्रे म्हणतोय आम्ही या धावा चेस करण्यात नक्कीच प्रयत्नशील असू. यावेळी मात्र मोठा फटका. यावेळी मात्र रेंजमध्ये फटका आलाय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरून. सीमा रेषा पार. प्रणित म्हात्रेच्या माध्यमातून अप्रतिम फटका आलाय. चेंडू जाईल 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. 58 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. आणि असं असताना ओव्हरपिच चेंडूला कशा प्रकारे बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलं. गौरवच्या जर पाहिलं तर या चेंडूला अप्रतिमरित्या कनेक्ट केलं आणि कनेक्ट केल्यानंतर लॉंगॉनच्या वरून फेकून दिलं 6 धावांसाठी. अजय चौलकर देखील स्ट्रॅटर्जी आखत असेल कारण त्याला माहिती आहे की यानंतर आपला सामना आहे. पुन्हा एकदा प्रणित म्हात्रे. पुन्हा एकदा तोच एरिया. पुन्हा एकदा तोच रिझल्ट. तोच फटका. तोच चेंडू. या ठिकाणी जर पाहिलं तर 60+ झाले. 64 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी असताना बघा पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. थोडासा गुडलेन स्पॉट पण गुडलेन स्पॉटच्या थोडा पुढं चेंडू होता. बॅटच्या रेंजमध्ये आला. त्याच पट्ट्यामध्ये चेंडूला खेळलं गेलं 6 धावांसाठी. निखिल लवकर बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ कुठेतरी जर पाहिलं तर बॅकफुटवर जातोय की काय. पण असं असताना निश्चित रूपानं बॅकफुटवर हा संघ गेला नाही. ते लढले आणि त्यांनी जर पाहिलं तर आदर्शाने जी सुरुवात करून दिली होती त्या सुरुवातीनं सामना जो आहे तो सामना अक्षरशः जर पाहिलं तर इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रणित म्हात्रे बाद होतोय. पण भूषण झावरेला जरी स्ट्राईक एंडवर ठेवला असला तरी भूषण झावरे शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याची क्षमता ठेवत होता. असं असताना 65 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू बाकी आहे. पहिलं षटक एका धावेचा आल्यानंतर धरणे गुरुजी वाटलं होतं का की युवी स्पोर्ट्स संघ इथपर्यंत पोहोचेल म्हणून. पण तो पोहोचला आहे आणि कमाल आहे. हे जी सुरुवात आदर्शानं करून दिली त्याच्या मागोमाग जर यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली या सगळ्याच्या जोरावर जर पाहिलं तर हा सामना इथपर्यंत आलाय.
65 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स अशी परिस्थिती आहे. अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी चारू दत्त म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल गौरवचा. गौरवनं 5 चेंडू आणि 14 धावा खर्च केल्यात. एक सांघिक विकेट आलाय गौरवच्या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपात. तत्पूर्वी अंतिम चेंडू घेऊन गौरव पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करेल चारू दत्त म्हात्रे. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होतोय. 65 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे. आकाशजी मांजरेकर माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. 66 धावांची गरज म्हटल्यानंतर अबू म्हात्रे आणि टीम आता मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असेल. मोठे फटके मारून सामना लवकरात लवकर आपल्या ताब्यामध्ये कसा आणता येईल ह्याच्यात प्रयत्नात असेल. पण विसरून चालणार नाही आहे की चांगली गोलंदाजी जी आहे ती गोलंदाजी युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाकडे देखील आहे. आणि असं असताना आता मात्र निखिल पाटील आणि टीम कशा प्रकारचा खेळ करणार हे सांगण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक आकाशजी मांजरेकर यांच्याकडे. धन्यवाद वेदांतजी. मैदानावरती आपण पाहतोय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चित्त थरार मैदानावरती आपण अनुभवतोय. बघा दोन्ही संघांसाठी ना मैदानावरती ही अस्तित्वाची लढाई आहे. जिथे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आद्य सप्लायर्स मातृळी संघ, तर दुसऱ्या बाजूला युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी थोडक्यात मॅचेस गमावल्या होत्या. इथून मात्र ही अस्तित्वाची लढाई आहे. करो या मरो अशा पद्धतीची लढाई आहे. जो संघ जिंकेल त्याला संजीवनी प्राप्त होईल. पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्याची एक संधी उपलब्ध होईल. आणि तदनंतर मात्र इथून मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सलामीला आपण पाहिला अर्थात पहिल्या इनिंगमध्ये किशोर आणि त्याच्या समवेत निखिल पाटील जरूर आला. दोघांनाही निराशाजनक कामगिरी करून तंबूमध्ये परतावं लागलं. मात्र आदर्श पाटील याने मैदानावरती आदर्शवत खेळ दाखवला. क्रिकेटिंग स्ट्रोक्स खेळले आणि तदनंतर मात्र वैयक्तिक 34 धावांची खेळी ही कौतुकास पात्र होती आणि ॲप्रिसिएशन करण्यायोग्य होती हेच पाहायला मिळालं. त्याच्या समवेत डावखुरा फलंदाज प्रणित म्हात्रे याने केलेली फटकेबाजी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. 5 षटकं, 30 चेंडू, 66 धावसंख्येची आवश्यकता. प्रो लिंक या यूट्यूब वाहिनीवरती ही क्रिकेटची स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आहे. 9 कॅमेऱ्यांचा वापर, 1 ड्रोन कॅमेरा, स्टंप माईक, विविध प्रकारची तंत्र प्रणाली, 21वे शतक आणि कमालीची क्लॅरिटी. रात्रीच्या वेळेला सुद्धा खूप जबरदस्त कॅमेरा वर्क यावेळेला सर्व प्रो लिंक कॅमेरामन्सने केलेला आपण पाहतोय. या सर्व मॅच ऑफिशियलचं आपण कौतुक करूया ज्यांनी ही क्रिकेटची स्पर्धा चांगल्या दिशेने चांगल्या पद्धतीत केलंय. अगदी त्याच वेळेला आपण FH स्पोर्ट्सचं सुद्धा कौतुक करूया. सोबत साथ मिळाली आणि तदनंतर मात्र ही क्रिकेटची स्पर्धा चांगल्या दिशेने वाटचाल करते. बघा FH स्पोर्ट्सने सुद्धा त्यांच्या यूट्यूब वाहिनीवरती क्रिकेटची स्पर्धा प्रक्षेपित केली आहे. त्यांच्या माध्यमात कॅमेरा वर्क झालं गेलंय. देवेंद्र सिनकर आणि चिन्मयजी भाईदे यांच्या माध्यमातून ही वाहिनी चालवली जाते. चांगल्या पद्धतीचं कामगिरी किंबहुना चांगल्या पद्धतीचा दबदबा या क्षेत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळालाय. बघा चालू मॅचमध्ये हायलाइट्स देणाऱ्या फार कमी यूट्यूबच्या वाहिन्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रो लिंक आणि वेळेला FH स्पोर्ट्स हे कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. कित्येकशा यूट्यूब वाहिन्या आल्या, कित्येकशा यूट्यूब वाहिन्या गेल्या, किंबहुना काही यूट्यूब वाहिन्या सुद्धा आहेत. मात्र
चालू मॅच मध्ये हायलाइट्स दाखवणं हे फार डिफिकल्ट मानलं जातं. मात्र जी तंत्रप्रणाली आहे, इत्तमभूत तंत्रप्रणाली आजच्याकडे उपलब्ध आहे आणि अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या माध्यमातून प्रत्येक तंत्रप्रणालीचा योग्य तो वापर त्यांच्या माध्यमातून केला जातोय. त्यामुळे प्रो लीगचं कौतुक करावं लागणार आहे. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आपण पाहतोय. मैदानावरती वळूयात. एक अटीतटीचा सामना आहे जिथे सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. एक लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आपण पाहतोय, जिथे एका बाजूला संघ कर्णधार अक्षय म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला सौरभ गव्हाणकर. एक खेळाडू खारेपाट विभागातील तर दुसरा खेळाडू आवास गावातील खेळाडू असणार आहे. या आधीच्या मॅच मध्ये सौरभची बॅट तळपली नाही, मात्र या मॅच मध्ये चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे, कारण संघ अडचणीत आहे. मग अशा वेळेला 66 धावा चेस करायचे आहेत. मैदानावरती अक्षय म्हात्रे जर टिकला तर ही मॅच चांगल्या दिशेने वाटचाल करू शकेल. गोलंदाजीसाठी निखिल पाटील सज्ज झालाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची रायव्हलरी. पहिला चेंडू फुलटॉस जरूर होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्झिक्युशन चुकलं गेलं. बऱ्याच वेळेला ना आपण एक्साइटमेंट मध्ये चुका करतो आणि तीच एक्साइटमेंट अक्षयकडे पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू होता, त्याचा आढावा घेतला, मग कुठेतरी बैठक मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र शॉट सिलेक्शन, ताकदीचा वापर, या ही जोडगोळी इथून मात्र चुकली गेली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. हे अपील वाईड वाचवण्यासाठीचं होतं का, याकडे सुद्धा चर्चा रंगेल. निखिल गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज म्हणून त्याची ओळख. सलामीचं षटक तो हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक जिथे मोठे फटके येतात, मग अशा वेळेला रिस्क घेतलीये. स्वतः संघ कर्णधार म्हणून तो कामगिरी करतोय. फुलटॉस स्वरूपातील चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. मात्र चेंडू जर आपण पाहिला ना, इथून रिव्ह्यू घेतला जाईल. बघा, झेंडा महत्वाचा आहे. झेंड्याच्या अलीकडे गेला तर 1 धाव, झेंड्याच्या पलीकडे गेला तर 6 धावा. हाईटचा सुद्धा या वेळेला रिव्ह्यू घेतला जाईल. तत्पूर्वी हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय का, ती सुद्धा चेक करायची आहे. ऑलराईट, डिक्लेअर आहे. केवळ 1 धाव आहे. फक्त नो साठी, हाईट साठीचा हा रिव्ह्यू घेण्यात आलाय, याची दखल घ्या. चेंडू कमरेच्या वरती होता का, मग तो बीमर असला तर एक्स्ट्राची धाव मिळेल, अतिरिक्त चेंडू मिळेल, पुढचा चेंडू फ्री हिट असेल. असे बरेचशी प्रक्रिया मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एखादा चेंडू या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो आणि त्या दिशेने ही वाटचाल असू शकते का. मोठा फटका आला होता, झेंड्याच्या अलीकडे गेला म्हणून 1 धाव आली आहे. झेंड्याच्या पलीकडनं गेला असता तर षटकार मिळाला असता. कोणता झेंडा घेऊ हाती, आणि असं म्हणत असताना झेंड्यामध्ये 5 धावा. या वेळेला मैदानावरती काय घडलंय, डिसिजन आलाय. हा चेंडू मात्र नो बॉल आहे. बीमर स्वरूपातील चेंडू. उघडा डोळे बघा नीट, कारण चेंडू वरती आलाय फ्री हिट. या वेळेला मात्र फ्री हिट साठीचा हा चेंडू आहे. धावफलकावरती 1 चेंडू ग्राह्य धरला गेलाय. धावफलकावरती 3 धावा जमा झाल्यात. चला, नवीन चेंडू लगेच देऊयात. फ्री हिट साठीचा चेंडू आहे. अक्षय मात्र स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती चेंडू घोषित परिसरामध्ये जरूर गेलाय. ही पार्टनरशिप महत्वाची आहे. मी म्हणेन हा फ्री हिट महत्वाचा आहे. हा फ्री हिट या मॅचचा मोमेंटम स्पष्ट करेल, किंबहुना या मॅचचा पाया रचेल. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निखिलला यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, अर्थात लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळून काढलाय.
चांगला फटका आहे, तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क मैदानावरती घेतली आहे आणि तदनंतर मात्र आलेला हा चौकार आपल्या संघाला, आद्य सप्लायर्स मात्रोळी संघाला सुखावणारा असेल. धावफलकावरती नजर टाकूया, 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. आद्य सप्लायर्स मात्रोळी आपण जर पाहिलं ना तर अर्थात स्वर्गीय आद्य अमित नाईक याच्या नावाने हा एक हरिहुन्नरी मुलगा होता. क्रिकेटवरती त्याचं प्रेम होतं. मग प्रत्येक क्रिकेटपटू सोबत तो जाऊन चर्चा करायचा, दादा दादा म्हणून त्यांच्या अवतीभोवती असायचा. त्याची आठवण सुद्धा येते, कारण सारळ विभाग किंबहुना मिळकतकार विभाग अगदी त्याच वेळेला मात्रोळी विभागामध्ये प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्याची उपस्थिती असायची. मग तो आला म्हणजे अमित दादांची सावली म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. नेहमी आठवणींमध्ये राहील आणि त्याच आठवणीमध्ये या वेळेला मात्र अक्षयच्या बॅटमधून त्याला आदरांजली वाहणारा हा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने धावफलकाला आता मात्र एक चांगला आकार प्राप्त होईल. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांमध्ये 66 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. मग अशा पद्धतीचे फटके येणं गरजेचं होतं. लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर ही रायव्हलरी मैदानाच्या आत, आणि अब्बू मात्र ही रायव्हलरी संपुष्टात आणतोय. अप्रतिम फटकेबाजी, डॉमिनेटिंग फटकेबाजी. कव्हरच्या डोक्यावरून पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय. 1 to go. अजूनही एका चेंडूचा बाकी आहे. निखिल पाटीलच्या गोलंदाजीवरती वाईड चेंडू आलाय, नो बॉल सुद्धा आलाय, त्यामुळे अतिरिक्त धावा ना दसरा ना दिवाळी मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये बहाल केल्या जात आहेत. धावफलकावरती नजर. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. कॅप्टनकडनं गोलंदाजीमध्ये केलेले बदलाव चुकीचे ठरलेत. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगलटी आलाय. प्ले ॲज पर द सिच्युएशन, प्ले ॲज पर द बॉल ही क्रिकेटची परिभाषा आहे. मात्र आधी ठरवलं होतं की बैठक स्ट्रोक खेळायचा आहे, अत्याधुनिक फटका खेळायचा आहे, आणि मग हा रचनात्मक फटका कधीतरी आपल्या अंगलटी येतो. त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानावरती. चेंडू टप्पा पडण्यापूर्वी स्वतः सेट केलं होतं, चेंडूची वाट पाहिली, यावेळेला मात्र चेंडूने दिशा बदलली आणि त्याचमुळे का सुद्धा. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. धावफलकावरती 17 धावा आल्या आहेत. अर्थात 17 धावा येताना सुद्धा धरणे गुरुजी इथे कळवत आहेत की 6 चेंडूंपैकी 3 चेंडू हे मात्र डॉट होते. काय करिश्माई खेळ आहे. 6 चेंडूंमध्ये 17 धावा आल्या, त्यातले 3 चेंडू डॉट होते. म्हणजे जे चेंडू पडले ते खूप चांगले पडले आणि जे खराब पडले ते खूपच खराब झाले असं पाहायला मिळालं. येणारे 24 चेंडू विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. मग असं असताना ज्यांनी सिंगल हँडेडली फलंदाजी चांगली केली असा आदर्श पाटील मैदानावरती गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. आपला ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याने मैदानावरती करून दाखवलाय. 8 चौकारांच्या सहाय्याने 8 चेंडूंमध्ये 34 धावा अशी आक्रमक खेळी, विध्वंसक खेळी त्याने केली आहे. आहा, सौरभ गव्हाणकरसाठी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, सरप्राईज दिलं. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, त्याचं पृथक्करण त्याने मैदानावरती करून दाखवलंय. आदर्शचं कौतुक करावं लागेल. परिसाप्रमाणे खेळाडू आहे, ज्या संघात जाईल त्या संघाचं सोनं करेल. दुसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. आदर्शची गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय, कारण डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जो शार्प होता त्याला आता मात्र वाईडेस्ट पद्धतीने सजवण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटला तैनात करण्यात आलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक शार्प ठेवण्यात आलाय. आणि तदनंतर मात्र मिस टायमिंग फटका, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. येस इट इज. या वेळेला मात्र अक्षय म्हात्रे, टीम कॅप्टन, बॅक टू दी पॅव्हलियन. बिग ब्लो, मोठा मासा जाळ्याला लागलाय. आदर्शचं कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहिलं जो घणाघाती, विध्वंसक, विनाशकारी फटकेबाजी करत होता असा अक्षय इथून मात्र बाद झालाय.
ओव्हर द विकेट गोलंदाजी, अपस्टंपच्या बाहेरचा चेंडू, अक्षरशः 6व्या 7व्या स्टंपवर टाकलेली गोलंदाजी, त्याला ऑनसाइडच्या दिशेने आग्रही फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र अंगलटी आलाय. वन डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. किशोर नाईक नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. किशोर नाईकला पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना खूप साऱ्या धावा खेचल्या गेल्या. तब्बल 31 धावा, 31 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक महागडा गोलंदाज म्हणून आतापर्यंत त्याची वर्णी लागली आहे. मात्र असं असताना फलंदाजीमध्ये काय जोहर दाखवेल हे बघणं गरजेचं. आहा, शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, ज्या पद्धतीचे रिॲक्शन्स आहेत ना त्या रिॲक्शन्स वर ना कदाचित चेंडूने बॅटचा हिस्सा घेतला होता की काय असं वाटू लागलंय. बॅटची एज होती. वन बाउन्सचा इशारा सुद्धा दिलाय. किशोर नाईक स्वागत केलंय बाउन्सरने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत इथे आदर्शने सांगून दिलंय. मोठा फटका आलाय. ओव्हर पिच चेंडू होता. यावेळेला क्षेत्ररक्षकाने बघा कसा बसा हात टाकण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण समर्पण नव्हतं, अक्षरशः टाकायचं म्हणून हात टाकला होता. काय घडलं, काय बिघडलं, बरेच जण संभ्रमात आहेत. काय घडलं मैदानावरती, म्हणजे त्याचा डोळा लागला असावा. अचानक कोणीतरी हाक मारली, बघ रे बाबा बॉल तुझ्याकडे आलाय, आणि मग अशा वेळेला हात टाकावा. आणि अशा पद्धतीचे चित्र मैदानावरती बघा. रिप्ले मध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील. आहा, हाताला चेंडू लागलाच नाहीये, डोक्याला लागून चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाचा लक्ष अजिबात नव्हता आणि त्याचमुळे का होईना प्रतिस्पर्धी संघाला 6 धावांचा बोनस मिळालाय. मी बोनसच म्हणेन, कारण जवळजवळ फुटभर आधी चेंडू पडला असता आणि मग अशा वेळेला जिथे चौकार होता तिथे षटकार मिळाला, अर्थात जिथे कॅच होती तिथे मात्र जीवनदान मिळालं. धावफलकावरती नजर टाकूयात. 25 मिडऑन दिशेने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑन मध्ये पेट्रोलिंग चांगलं झालंय. आपल्या संघासाठी धावा वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आदर्शच्या गोलंदाजी करूयात. ती फलंदाजी मग ती गोलंदाजी, स्वप्नवत कामगिरी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून त्याने करून दाखवली आहे. आणि मी आधीच म्हटलं मित्रांनो, अलिबाग आणि रायगड विभागामध्ये येणाऱ्या 2025च्या कालावधीमध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा असणार आहेत आणि मग या स्पर्धेसाठी मोठी कामगिरी करावी लागणार आहे. आदर्श पाटीलने सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. किंबहुना त्याने ऑडिशन दिलं की काय असंच वाटू लागलंय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. येणारे 18 चेंडू विजयासाठी 40 धावां, आने वाले 18 गेंदे जीत के लिए 40 रनों की जरूरत, असा हा खेळ मैदानावरती आहे. आणि मग असं असताना गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा निखिल पाटील स्वतःकडे गोलंदाजी घेतोय. हा निर्णय कितपर्यंत योग्य आहे ही वेळ ठरवेल, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला क्षेत्ररक्षण चाणक्यने ती मैदानावरती फ्लाइंग स्लिप थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. जवळजवळ सेकंड स्लिपने तो क्षेत्ररक्षक आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्या धावा वाचवल्या गेल्यात. मी निखिलच्या गोलंदाजीबद्दल म्हणालो. पहिल्या षटकात 17 धावा खर्च केले. अशा वेळेला यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्र आहे. कोणतीही चुकी नाही आणि इथे मात्र आणखीन एका फलंदाजाला तंबूचा रस्ता गाठावा लागेल. सौरभ गवाणकर पुन्हा एकदा निराशेने तंबूमध्ये परतताना आपण पाहतोय. 1 या धावसंख्येवरती बाद झालाय. तिसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती धावफलकावरती आपण पाहतोय. जमा झाले आहेत 26 धावा. बघा, जेव्हा गोलंदाज ऐन फॉर्मात असतो ना त्यावेळेला तुम्ही काहीही सांगा तो कोणाचा ऐकणार नाही. आणि मग निखिल त्यातलाच एक खेळाडू आहे. जेव्हा तो फॉर्म मध्ये असतो, लय मध्ये असतो ना, मग त्याला मैदानाच्या बाहेरचं काही ऐकायला येत नाही किंवा मैदानात काय चाललंय, कोण बोलतंय हे सुद्धा ऐकू येणार नाहीये. इथे मात्र अपेक्षा केली जात होती की चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने बाहेर काढावा, अशी बऱ्याच जणांची अपेक्षा आहे. मात्र अशा वेळेला स्वतःची चाणक्यनीती आपल्याकडे असलेला अनुभव निखिल मैदानावरती दाखवतोय.
आहा, यावेळेला मात्र धावचित करण्याची नामी संधी, डायरेक्ट हिट असताना तर एक वेगळी कथा मैदानावरती आख्यायिका पाहायला मिळाली असती. इप्स अँड बट्स वरती अजिबात क्रिकेट अवलंबून नाही. जिथे आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती लागले. घोडं मैदान आता मात्र जवळ आलंय, कारण 50% पल्ला पार केलाय. पहिल्या 15 चेंडूंमध्ये 27 धावा जमा केल्यात. उर्वरित 15 चेंडूंमध्ये 39 धावा जमा करायच्या आहेत. आणि मग अशा वेळेला फुलर लेन प्रकारचा हा चेंडू फलंदाजाला निस्तब्धपणे उभा केलाय. किशोर नाईक थोडासा का होईना महागडा ठरलाय. थोडा नाही, जरा जास्तच महागात ठरलाय. 31 धावा ज्याने खर्च केल्या होत्या गोलंदाजीमध्ये, आता त्याला मोठी फटकेबाजी करायची होती. मग अशा वेळेला पुन्हा एकदा वारंवार चुका करायला प्रवृत्त केलं जातंय. निखिलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. धाडसी कर्णधार म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये ज्याने 17 धावा खर्च केल्या, मात्र तरी सुद्धा स्वतःवरती असलेला आत्मविश्वास या बळावरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक त्याने हाताळलं आणि एका पाठोपाठ एक फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. यावेळेला पुन्हा शरीरापासून दूर चेंडू टाकला. फुलरलेन प्रकारची गोलंदाजी होती. बॅकवर्ड पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. कोणतीही चुकी नाही आणि एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. इथून मात्र आपण पाहिलं आद्य सप्लायर्स मातोळी संघासाठी ही मॅच इथून मात्र कठीण होऊन पाहते. अनुज राऊत मैदानाच्या आत आलाय. नवगावचा एक रायझिंग सितारा, स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, नवोदित खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. ओळख बरेच आहेत. इथे मात्र आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. हीच ती वेळ आहे जिथे चांगली कामगिरी करून नावलौकिक प्रस्थापित होऊ शकतं. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अनुज मात्र एकाच पद्धतीच्या फटक्यांसाठी ओळखला जातो, बैठक शॉट. आणि मग ऑनसाइडच्या दिशेने फटके खेळण्यासाठी तो ओळखत असताना चेंडूप्रमाणे खेळणं गरजेचं आहे. हा चेंडू फुलरलेनचा होताच, टप्पा पडल्यानंतर काटा बदलणारा होता. बदलणारा काटा फलंदाजाच्या जिवारी लागलाय. इथून मात्र धनय गुरुजी कळवतात येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये निखिलने केवळ 1 धाव खर्च केली, 2 फलंदाजांना बाद केलं. बघा, क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग बदलतोय. ज्या निखिलने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या, त्या निखिलने दुसऱ्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. जबरदस्त कामगिरी, कौतुकास पात्र कामगिरी म्हणावी लागेल. गोलंदाजीमध्ये इथे मात्र बदलाव करण्यात येतोय. साहिल गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय. साहिल म्हात्रे अंडर 19चा हा खेळाडू, आगरसुरे विभागातील हा खेळाडू. जे आगरसुराचे प्रेक्षक मैदानावरती क्रिकेटची मॅच बघतायत ना, किंबहुना साहिलच्या घरचे मॅच बघतायत ना, त्यांना आनंद वाटेल. अंडर 19चा खेळाडू चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फलंदाज पोचत नाहीये ना, तोपर्यंत त्याची फेक पोचली आहे. कौतुक करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूयात. वारंवार चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाले. प्रणित म्हात्रे एक डावखुरा फलंदाज, ज्याने फलंदाजी चांगली केली होती. वैयक्तिक आपण पाहिलं तर जवळजवळ 17 ते 18 धावांची त्याची इनिंग उल्लेखनीय राहिली आहे. आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा संपूर्ण समर्पण करतोय. एफर्ट्स गिरी. गोलंदाज साहिलचं कौतुक करूयात. अंडर 19चा खेळाडू, मैदानावरती संधी मिळाली आहे. यावेळेला अनुज राऊतच्या बॅटमधून कॉपी बुक पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आलाय अंगलटी. फलंदाज झेलबाद पद्धतीने बाद झालाय. अनुज राऊत आज नशीब साथ देत नाही आणि हेच चित्र मैदानावर आपण पाहतोय. बघा, एफर्टलेस फटका होता. अजिबात जास्तीची मेहनत केली नाही. शॉट फक्त खेळला गेला, ताकदीचा तितकासा वापर नाही केला. चेंडूला उंची मिळाली, एलिव्हेशन मिळू शकलं नाही. आणि क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. भूषण जावरे त्या ठिकाणी तैनात होता. स्वतःचं बॉडी बॅलन्स, चेंडूवरती असणारी नजर आणि तदनंतर मात्र चांगली कामगिरी. बघा, रिप्लेमध्ये आपण काय पाहिलं तर अनुजच्या चेहऱ्यावरती सरप्राईज होतं, आश्चर्यकारक होतं. ही कॅच पकडलीच कशी? कारण बॅटमधून जो आवाज आला होता ना, तो चांगला होता. असं वाटलं होतं
चेंडू सीमारेषा पार अगदी सहज जाईल. मात्र अशा वेळेला मैदानावरती रोमहर्षकता, वाऱ्याचा प्रवाह पूर्णपणे संत झालाय आणि त्याचमुळे का होईना इथून नशिबाने सुद्धा साथ सोडली आहे. फलंदाज मैदानाच्या आत खारेपाट विभागातील आणखीन एक फलंदाज अक्षय पाटील मैदानावरती आला काय आणि मैदानातून गेला काय अक्षरशः समजलं पण नाही. एका पाठोपाठ एक फलंदाजांना बाद केलंय. साहिल म्हात्रेचं कौतुक करूयात का त्याला आगरसुरे गावातून या मैदानावरती या संघामध्ये स्थान मिळालं हे त्यांनी दाखवून दिलंय. चांगली कामगिरी मैदानावरती करतोय. युवी स्पोर्ट्स अलिबाग संघासाठी त्याला घेण्यात आलं. मग टीम मॅनेजमेंटचं आपण कौतुक करूयात. युवराज पाटील संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले. निशांत कांबळे, साहिल पाटील, साई पाटील आणि अथर्व पाटील या टीम मॅनेजमेंटनी चांगली संघबांधणी केली. आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं ना तर साहिल सारख्या एका हिऱ्याला मैदानावरती चान्स दिला. बघा लिलाव प्रक्रियेमध्ये अंडर 19च्या खेळाडूला संधी देणं खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला आपण ते अवॉइड करतो कारण आपण जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवेदित खेळाडू सुद्धा तेजोमय कामगिरी करू शकतात आणि त्याचं उत्तम उदाहरण त्याने मैदानावरती दिलंय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना बाद केलंय. ऑन हॅट्रिक साठीचा हा चेंडू आहे जिथे स्ट्राईक एंडवरती डावखुरा फलंदाज रुशांत पाहायला मिळालाय. आहा ऑनसाइडच्या दिशेने हलक्या हाताने फटका खेळलाय. हॅट्रिक जरी मुकली असेल तरी सुद्धा गुप्ताचं कौतुक करावं लागणार आहे. बघा अंडर 19चा खेळाडू फार कमी रजनी क्रिकेट त्यांनी खेळलंय. मात्र मैदानाच्या आत इथून मात्र चांगला खेळ प्रदर्शित केलाय. नीट अँड क्लीन बॉलिंग ऍक्शन. 4 चेंडू 2 केल्यात. 2 फलंदाजांना बाद सुद्धा केलंय. या वेळेला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाईल घोषित परिसरात. फटका कितीही मोठा असू देत, झेंड्याच्या अलीकडे गेला ना तर केवळ 1 धाव मिळणार आहे. या एका फलक आपण पाहतोय कासवाच्या गतीने पुढे जातोय. 30 ऑन स्कोरबोर्ड. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 6 षटकारांची आवश्यकता आहे, म्हणजे अर्थात 36 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र केवळ 1 धाव मिळणार आहे. या एका धावेमुळे धावफलकावरती बदलाव होईल. येणारे 6 चेंडू विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पाहिला जिंकला गेला. आद्य सप्लायर्स मात्रोळी संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मग नाणेफेक आपल्या बाजूने नाही लागलं ना तरी सुद्धा फलंदाजी पद्धतीची झाली. तदनंतर गोलंदाजी. टीम मॅनेजमेंटचं कौतुक करूयात. ज्या लाईनअपने फलंदाजांना उतरवलं, कॅप्टनने स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला, आपल्या खेळाडूंवरती विश्वास दाखवला. तदनंतर मात्र एक अविश्वसनीय खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी ही क्रिकेट स्पर्धा. आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी एक स्थानिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. यावेळेला पहिला चेंडू लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण कमाल, लाजवाब, बेमिसाल, बेधडक, बिंदास्त, बेफिकीर शब्द कमी पडतील. मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागणार. किशोर पाटील त्या ठिकाणी तैनात होते. काय जबरदस्त कॅच पकडली गेली आहे. नौखार विभागातील खेळाडू आणि आजच्या रजनीमध्ये आपण किशोर कौतुक खूप वेळा केलंय. त्याचं क्षेत्ररक्षण कौतुकास पात्र आहे. चेंडूवरती नजर, चित्याची चपळाई, किशोरच्या क्षेत्ररक्षणावरती कधी संदेह करायचं नाही हे मैदानावरती त्याने बऱ्याच वेळेला दाखवून दिलंय. नौखारकरांचा स्वॅग वेगळा आहे. ते 1 चमचा जास्त च्यवनप्रश खातात हे मैदानावरती त्यांनी दाखवून दिलंय. मैदानाच्या आत नवीन फलंदाज आपण पाहतोय. हितेश राऊत विभागातील खेळाडू, ज्याला त्याच्या संघामध्ये ओपनिंग साठी उतरवलं जातं. इथे मात्र आपण पाहतोय 8व्या क्रमांकावर उतरलाय. आहा वेगवान तेज तर्रार मारा मैदानाच्या आत. भूषण झावरे
6 चेंडूंमध्ये 35 धावा वाचवायच्या होत्या. मग अशा वेळेला पहिली विकेट मी म्हणेन गोलंदाजाच्या खात्यात नाही, त्या क्षेत्ररक्षकाच्या खात्यात जमा झाली पाहिजे. क्रिकेटचे काही नियम बदलावे असं नेहमी वाटतं. मोठा फटका आलाय, या चेंडूवरती षटकार लिहिलाय. हितेशच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड. पतला है बट बहुत गरम है. चांगली फटकेबाजी मैदानावरती करून दाखवतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, ताकदीचा वापर. बघा पातळ शरीर यष्टी असलेला खेळाडू आहे. चेंडूचा आढावा घेतला, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेचलाय. आहा, तिखट मारा, जशास तसे काट्यानं काटा काढायचा आहे. चांगली गोलंदाजी मैदानावरती. कमबॅक केलं आपल्या संघासाठी. 37 धावा दाफलकावरती, 6 फलंदाज बाद. अर्धा तंबूमध्ये आराम फरमावतोय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. हितेशला सुद्धा इथे मात्र तंबूमध्ये परतावं लागणार आहे. कौतुक करावं लागेल, भूषणचं एक षटकार जरूर खाल्ला, मात्र तदनंतर कमबॅक केलंय. हितेशची विकेट गेली आहे. 7व्या क्रमांकाचा फलंदाज तंबूमध्ये परतलेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती 9व्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. पीजी अर्थात पार्थ गरद मैदानाच्या आत, ज्याला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुद्धा पाहतो. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ज्यांनी ऑक्शनरची भूमिका सुद्धा बजावली होती, अर्थात पार्थ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी. या वेळेला मात्र अगदी चेंडूला सन्मान दिला गेला आणि ही मॅच या ठिकाणी समाप्त झाली. कौतुक करावं लागणार आहे. इथून मात्र आपल्याला संघ युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाचं, संपूर्ण टीम मॅनेजमेंटचं कौतुक करूयात. साई पाटील, अथर्व पाटील आणि निशांत कांबळे यांचं कौतुक करूया. टीम मॅनेजमेंट आज कमालीची खऱ्या अर्थानं होमवर्क केलं गेलंय. कोणत्या खेळाडूसाठी काय स्ट्रॅटेजी असावी, कोणत्या खेळाडूसाठी, कोणत्या फलंदाजासाठी कोणत्या गोलंदाजाला पाठवावं, हे सुद्धा होमवर्क त्याने चांगल्या पद्धतीने केलंय. व्हेरी वेल डन. वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे संदीपजी जगे सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. थँक्यू सो मच. आकाश, 9 चेंडूमध्ये 34 धावा